हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलेल्या सासूबाई आवाज देत म्हणाल्या, सुनबाई, जेवण तयार झालं असेल तर सगळ्यांना जेवणाच्या टेबलावर बोलव आणि ताट वाढ. आपल्या सासूबाई अनिताताईंचं बोलणं ऐकताच मधुरा पटकन बाहेर आली. तिने आधी नवऱ्याला आणि सासऱ्यांना जेवायला बोलावलं. सगळे टेबलवर बसले. मधुराने प्रेमाने सगळ्यांच्या ताटात जेवण वाढलं. पण एक गोष्ट मात्र लक्षात येण्यासारखी होती. तिने स्वतःच्या ताटात वाढलंच नव्हतं. हे मधुराच्या सासऱ्यांच्या रघुनाथरावांच्या लक्षात आलं. त्यांनी मधुराकडे पाहत विचारलं, सुनबाई, तू स्वतःसाठी ताट का नाही भरलास? तू सुद्धा आमच्यासोबत जेवायला बस. आपण सगळे एकत्रच जेवूया. मधुरा थोडी गोंधळली. तिने लगेचच अनिताताईंकडे पाहिलं तर अनिताताईंनी मोठे डोळे करून तिला शांत राहण्याचा इशारा केला. खरं तर मधुराच्या सासूबाईंनी तिला आधीच बजावून ठेवलं होतं. घरातील सुनेने सगळ्यांचं जेवण झाल्यावरच जेवायचं. आता मधुरा अडचणीत सापडली. सासऱ्यांना खरं सांगावं का की सासूबाईंचं ऐकावं? तिला काही कळेना. शेवटी ती हळू आवाजात म्हणाली, बाबा, घरातील नव्या सुनेने सगळ्यांसोबत जेवायला बसायचं नसतं ना? आधी सगळ्यांचं जेवण झालं की मगच तिने जेवायचं. हे ऐकताच रघुनाथरावांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ते थोड्या कठोर पण शांत आवाजात म्हणाले, तुला असं कोणी सांगितलं? तू तुझ्या सासूला तरी विचारायचंस ना? रघुनाथरावांच्या अशा बोलण्यावर अनिताताई काही क्षण गप्पच राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ओसरला. मधुरा आणि घरातील सगळेच त्यांच्या उत्तराची वाट पाहत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलेने सर्वांचं जेवण झाल्यावरच जेवायला हवं. कारण सर्व पोटभर जेवतात की नाही, सोबतच त्या महिलेला अंदाज येतो की जेवण कमी पडत आहे की जास्त होत आहे. त्याप्रमाणे काही कमी पडत असेल तर तो पदार्थ किंवा त्याच्या जागी दुसरा कोणता पदार्थ तिलाच बनवावा लागतो ना? आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्यानंतर रघुनाथराव म्हणाले, सुनबाई, तू तुझ्या सासूला विचार. तिचे लग्न झाल्यापासून आजपर्यंत ती किती वेळा एकटी आणि सर्वांचं जेवण झाल्यावर जेवली आहे? रघुनाथरावांच्या अशा बोलण्याने अनिताताईंचे तोंडच पडले. पण त्यांनी विषय वाढू नये म्हणून विषय बदलला. सुनबाई, तुला कुरडई तळायला सांगितल्या होत्या ना? तू तर त्या तळल्याच नाहीस. मधुरा लगेच म्हणाली, तुम्ही सर्वजण जेवण चालू करा, मी पटकन कुरडई तळून घेऊन येते. मग तो विषय तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुराने लवकर उठून आपल्या नवऱ्याला ऑफिसला नेण्यासाठी चपाती भाजी तयार करून डबा भरला. काही वेळाने विराज ऑफिसला निघून गेला आणि रघुनाथराव मॉर्निंग वॉकला निघून गेले. त्याच वेळी अनिताताई स्वयंपाकघरात आल्या आणि मधुराला म्हणाल्या, घरातील सुनेने सर्वांच्या आवडी निवडी जपायला हव्यात. सोबतच स्वयंपाकघरासहित पूर्ण घर स्वच्छ आणि नीट नेटकं ठेवावं. ही चांगल्या सुनेची लक्षणं मानली जातात. त्या दिवशी प्रत्येक कामात अनिताताई मधुराला टोकत होत्या. हे काम असं नाही, असं करायचं. दुपारचं जेवण झालं त्यानंतर अनिताताईंनी मधुराला काही कामे सांगितली आणि स्वतः मात्र 2 तास स्वतःच्या खोलीत जाऊन आराम केला. आणि आराम करून उठल्यावर लगेचच मधुराला आवाज देऊन चहा ठेवण्यास सांगितले. चहा पिल्यानंतर सासूबाई आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी निघून गेल्या. तेव्हा एक मैत्रीण म्हणाली, काय ग अनिता, तुझी सून कशी आहे? तिला तू तुझ्या धाकात ठेवत आहेस ना? हो, अजून तरी धाकात ठेवली आहे. त्यानंतर अनिताताईंची दुसरी मैत्रीण म्हणाली, अगं, सुनेला नुसते धाकात ठेवून चालत नाही, तर तिच्या नवऱ्यासोबत तिला जास्त एकांत मिळू देऊ नकोस. नाहीतर त्या नवरा बायकोचं गुलुगुलू चालू होणार. मग मात्र सून तुझं काहीच ऐकणार नाही. आपल्या मैत्रिणी सतत सांगत असलेल्या गोष्टी अनिताताईंच्या डोक्यात घर करून बसल्या होत्या. त्यामुळे आपला मुलगा आणि सून यांना एकांत मिळू द्यायचं नाही आणि त्यासाठी सुनेला सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवायचे असा प्लॅन अनिताताईंनी आपल्या मैत्रिणी समवेत आखला आणि संध्याकाळी घरी आल्या. तर घरी आल्यानंतर काही वेळातच विराज सुद्धा ऑफिसमधून घरी आला. तो फ्रेश झाल्यानंतर हॉलमध्ये टीव्ही समोर चहा पित असताना मधुराला आवाज देत म्हणाला, मधुरा, इकडे ये, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मधुरा हॉलमध्ये येताच विराज म्हणाला, उद्या संध्याकाळी 4च्या ट्रेनने आपण फिरायला जाणार आहोत. तुझी कामे झाल्यानंतर बॅग पॅक करण्यास सुरुवात कर. सकाळी मी ऑफिसला जाणार आहे, परंतु माझी कामे झाली की मी 11 वाजताच घरी परत येईल. मग जेवण करून आपण लगेचच निघणार आहोत. मधुराच्या सासूबाई अनिताताई बाजूच्या खोलीत बसल्या होत्या. आता आपला मुलगा त्याच्या बायकोला का आवाज देत आहे आणि अशी कोणती महत्वाची गोष्ट तिला सांगायची आहे हे ऐकण्यासाठी अनिताताई उठून दारा आड येऊन उभ्या राहिल्या होत्या. विराजचं बोलणं ऐकल्याबरोबर त्यांना धक्काच बसला. त्या विचार करू लागल्या, मी तर मधुराला जास्तीत जास्त वेळ घर कामात व्यस्त ठेवून
या दोघांना एकत्र वेळ कमी कसा राहता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. पण इथे तर उलट घडत आहे. जर हे दोघे उद्या एकत्र फिरायला गेले तर मात्र मला काहीच करता येणार नाही. ह्या विचारांनीच अनिताताई कासावीस झाल्या. एक वेळ त्यांना वाटत होते की लगेच विराजला जाऊन सांगावे की अरे, लगेच फिरायला कुठे चालला आहेस? अजून तुमच्या लग्नानंतर सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या नाहीत. कितीतरी कामे आहेत तशीच. ती कामे पूर्ण करून मग तुम्ही कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करा. पण यावर जर विराज म्हणाला की आई, आम्ही 4 दिवस फिरून येतो, मग उरलेली कामे सर्व करू, तर मी काय उत्तर देणार? म्हणून असं करायला नको. आणि त्या ताईंनी त्यावेळी तिथे स्वतःवर नियंत्रण ठेवलं. पण त्यांच्या डोक्यातून तो विचार जात नव्हता. तेव्हापासून अनिताताई सतत तोच विचार करत होत्या की आता काय करायचं. रात्र सरली, सकाळ झाली, विराज अजून त्यांच्याच खोलीत होता. मधुरा स्वयंपाकघरात होती. हीच संधी साधून अनिताताई स्वयंपाकघरात गेल्या आणि मधुराला म्हणाल्या, लग्नानंतरचा पसारा तसाच पडलेला असताना तू लगेच फिरायला जायला निघालीस. तुला काही शिस्त, जबाबदारी आहे की नाही? मधुरा विचार करू लागली. घरातील सर्व कामं आणि सोबतच इतर काही कामे आहेत ती सुद्धा मी करत आहे. तरी सासूबाई असं का म्हणत आहेत? असं असलं तरी मधुरा आपल्या सासूबाईंना उलट उत्तर देऊ शकत नव्हती. म्हणून ती म्हणाली, अहो आई, तुमचं बरोबर आहे, पण विराजरावांना मी कसं सांगू? त्यांनी तर बुकिंग सुद्धा केली आहे. आणि तो ताई रागातच म्हणाल्या, बुकिंग केली म्हणून काय झालं? बुकिंग कॅन्सल होत नाही का? तुला मी एवढं समजावून सांगितलं तरी सुद्धा तुला फिरायला जायची हौस आहे का? अहो आई, हौस वगैरे काही नाही. मग ह्यांना मी नकार कसा देऊ? ते माझ्यावरच रागवतील. म्हणून म्हणते, एवढंच आहे तर तुम्ही तुमच्या मुलाला सांगा. माझी काहीच हरकत नाही. हे बघ सुनबाई, तुझी जीभ जास्तच चालत आहे. आता मी काय सांगते ते नीट ऐक. मी नाही तर तूच जाऊन विराजला सांग की तुझी तब्येत बरी नाही. जर तू आजारी असशील तर तो काय करणार आहे? तो तुला तशीच थोडी घेऊन जाणार नाही ना? जा, आत्ताच्या आत्ता जाऊन सांग. परंतु मी सांगितलं आहे हे तिकडे सांगू नकोस. मधुरा काही न बोलता मान खाली घालून आपल्या नवऱ्याच्या खोलीत गेली. इकडे रघुनाथराव मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. परंतु आपली बायको सुनबाई बरोबर एवढ्या कडक शब्दात काय बोलत आहे हे ऐकण्यासाठी ते थोडा वेळ दरवाजा बाहेर उभे राहतात आणि त्या दोघींचे बोलणे ऐकतात आणि मॉर्निंग वॉकसाठी निघून जातात. त्याच वेळी मधुरा विराजला सांगत असते, अहो, माझ्या पोटात दुखत आहे, त्यामुळे आपण फिरायला जाणे कॅन्सल करूया. काय? काल जेव्हा मी तुला सांगितलं की उद्या आपल्याला फिरायला जायचं आहे, बॅग पॅक करायला सुरुवात कर, तेव्हा तर तू मला काहीच म्हणाली नाहीस. मग आता अचानक तुझ्या पोटात कसे दुखू लागले? हे खरंच दुखत असेल तर एखादी गोळी घे, बरं वाटेल. पण मधुरा काही केलं ऐकत नाही. ती म्हणते, अहो, नॉर्मल दुखत असतं तर मी तुम्हाला असं फिरणं कॅन्सल करायला सांगितलं असतं का? रात्री मी बॅग पॅक करून आराम करायला गेले तेव्हापासूनच माझ्या पोटात दुखत आहे. त्यामुळे मला नीट झोप लागली नाही आणि आरामही मिळाला नाही. आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्यावर विराज म्हणाला, ठीक आहे, मी ऑफिसला जात आहे, पण तू डॉक्टरांकडे जा आणि हो, बरोबर आईला घेऊन जा आणि डॉक्टर काय म्हणत आहेत ते मला सांग. विराज ऑफिसला गेल्यानंतर मधुरा डॉक्टरांकडे गेलीच नाही. तिने सासूबाईंना सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, एवढेच ना, मग डॉक्टरकडे जाण्याची काय गरज आहे? मी विराजला काय सांगायचं आहे ते सांगेन. मग साधारण सकाळी 10 वाजता अनिताताई मधुराला म्हणाल्या, आता विराजला फोन लाव, मी त्याच्याबरोबर बोलते. मधुराने विराजला फोन केला. जेव्हा विराजने फोन उचलला तेव्हा अनिताताई म्हणाल्या, बाळा, मधुराचं पोट दुखत होतं त्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉक्टर म्हणाले की तिला काही दिवस आराम करण्याची गरज आहे. शक्यतो तिने प्रवास टाळणं गरजेचं आहे. त्यावर समोरून विराज म्हणाला, आई, तू डॉक्टरांना विचारलंस का की हे अचानकपणे कसं दुखायला लागले? या मागची काय कारणे काय आहेत? त्यावर अनिताताई म्हणाल्या, अरे बाळा, तुमचं नवीनच लग्न झालं आहे ना, कधी कधी काही मुलींना लग्नानंतर सुरुवातीला असा त्रास होतो. तसं घाबरण्याचं कारण नाही, परंतु अशा नवविवाहितेने प्रवास टाळणे गरजेचे असते. आपली आई जसं म्हटल्याबरोबर विराज म्हणाला, ठीक आहे आई. एवढं बोलून विराजने फोन ठेवून दिला आणि त्याने आपले फिरणे कॅन्सल केले. मधुराला वाईट वाटले, पण तिने विचार केला, सासूबाईंच्या मनात नाही तर उगाच घरात वाद होण्यापेक्षा न गेलेलंच बरं. म्हणून मधुराने तो विचार आपल्या मनातून काढून टाकला. काही दिवस असंच गेले आणि त्या खूपच खुश होत्या, कारण त्यांच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडत होती. एक दिवस मधुरा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वंदना काकींच्या घरी जाऊन 5 मिनिटे बसून आली.
आपली सून शेजाऱ्यांच्या वंदनाच्या घरी जाऊन बसून आली हे समजताच अनिताताईंना खूप राग आला. त्या गोष्टीवरून त्या मधुराला खूप बडबडू लागल्या. त्यांना वाटत होते की जर ही अशीच शेजारी जाऊन बसू लागली तर शेजारचे लोक आपल्या सुनेच्या डोक्यात नको त्या गोष्टी भरतील. त्यानंतर मात्र आपल्याला आपल्या सुनेवर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल. आता सुरुवात आहे. आत्ताच जर हिला चांगली खडसावली तर पुन्हा ही अशी वागणार नाही. हाच विचार करून अनिताताई मधुराला बडबडत होत्या. तेव्हा रघुनाथराव आपल्या बायकोचे आणि त्याचे सर्व बोलणे ऐकून तिथे येतात आणि अनिताताईंना म्हणतात, काय ग अनिता, सुनबाईने एवढी मोठी कोणती चूक केली आहे त्यामुळे तू तिला बडबडत आहेस? अहो, हिला त्या शेजारी राहणाऱ्या वंदनाकडे जाऊन बसण्याची काय गरज होती? इथे घरात कामे कमी आहेत का? सासूबाईंच्या बोलण्यामुळे मधुराच्या डोळ्यात पाणी आले होते. आपल्या सुनेच्या डोळ्यातील पाणी पाहून रघुनाथरावांना राग आला. ते म्हणाले, अगं तू कधी शेजार धर्म पाळला नाहीस, पण सुनबाई जर शेजारच्या लोकांबरोबर बोलून चालून राहत असेल तर काय हरकत आहे? काही अडीअडचण आली तर शेजारचेच लोक अगोदर धावून येतात. म्हणून माणसाने नेहमीच शेजार धर्म पाळायला हवा. मी ही गोष्ट तुला किती वेळा सांगितली आहे, परंतु तू कधीच माझं ऐकलं नाहीस. आणि त्या ताई म्हणाल्या, पण आजपर्यंत माझे कोणते काम अडले आहे का? आणि हो, आम्हा दोघींमध्ये तुम्ही उगाच का बोलत आहात? तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि पेपर वाचत बसा. तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथे येऊन आमच्यामध्ये बोलायला? तेवढ्यात विराज सुद्धा ऑफिसमधून घरी आला. घरी आल्या आल्या हा गोंधळ पाहून तो म्हणाला, काय झालं आहे? मधुरा शांतच होती. आणि त्या ताई लगेच म्हणाल्या, अरे बाळा, तुझी बायको शेजारच्यांच्या घरी जाऊन बसते. असे जाऊन बसणे किती योग्य आहे? आणि मी तिला समजावून सांगत आहे तर तुझे बाबा मध्येच येऊन मला ज्ञान शिकवत आहेत. म्हणून मी त्यांना म्हणत आहे की आम्ही दोघींमध्ये तुम्ही पडू नका. आम्ही सासू सुना दोघी बघून घेऊ. आई, मधुरा थोड्या वेळासाठी शेजारच्या घरी गेली म्हणून काय झालं? मी सुद्धा लहानपणापासून शेजारच्यांच्या मुलांबरोबर खेळून लहानाचा मोठा झालो आहे ना. शेजार धर्म पाळायलाच हवा. पण हो, आपल्या घरातील कामे तशीच ठेवून तासन तास शेजारी जाऊन बसणे हे योग्य नाही. आता मात्र मधुरा म्हणाली, मी बाहेर कचरा काढत होते तेव्हा शेजारच्या वंदना काकींनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या, काय ग नवीन सुनबाई, तुला इकडचं हवामान मानवत आहे ना? आणि तुझं नाव तरी काय आहे? पत्रिकेतील तुझं नाव आम्ही वाचलं आहे. लग्नाला सुद्धा आम्ही आलो होतो. पण तुझ्या नवऱ्याने नवीन नाव काय ठेवलं आहे? मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. तेवढ्यात त्या म्हणाल्या, अगं चहा तयार आहे. 5 मिनिटे येऊन चहा पिऊन जा. आता तू आमची शेजारीण झाली आहेस. चहा पिता पिता बोलूया. मी नकोच म्हणत होते, परंतु त्यांनी हट्ट केला. म्हणून मी मोजून 5 मिनिटं जाऊन तिथे बसले. बस एवढंच. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकताच रघुनाथराव म्हणाले, अनिता, माझ्या सुनेने काहीही चुकीचं केलेलं नाही. ती सर्व गोष्टी अगदी योग्य करत आहे. तू सारखी तिच्या मागे लागलेली असतेस. त्या दिवशी विराजला तिला घेऊन बाहेर फिरायला जायचे होते. त्यावेळी सुद्धा तू त्यांचं फिरणं कॅन्सल केलंस. त्यासाठी सुनबाईला खोटं बोलायला लावलंस की जाऊन विराजला सांग की तुझ्या पोटात दुखत आहे. आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्यानंतर विराजला आश्चर्यच वाटले. तो आपल्या बायकोकडे आणि मग आईकडे पाहत म्हणाला, आई, हे खरं आहे का? याचा अर्थ मधुराच्या पोटात दुखतच नव्हते. तू म्हणाली होतीस म्हणून ती खोटं बोलली. आणि त्या ताईंची आता जणू काही दात खिळीच बसली होती. त्या एक शब्द बोलायला तयार नव्हत्या. मग विराजने आपला मोर्चा मधुराकडे वळवला आणि तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मधुरा, बाबा जे काही म्हणत आहेत त्यामध्ये तथ्य आहे का? मधुरा काही न बोलता तिने होकारार्थी मान हलवली. तिच्या होकारामध्ये सर्व काही आलं. आता मात्र विराजच्या रागाचा पारा चांगलाच वाढला. तो म्हणाला, आई, तुला या सर्व गोष्टी करून नक्की काय साध्य करायचं होतं? तुला आम्हा दोघांचा सुखी संसार पाहायचा नाही का? की तुला मधुरा आवडत नाही? पण असंही काही असायला नको, कारण मधुरा सर्वात अगोदर तुला सून म्हणून आवडली होती. तुझ्याच पसंतीच्या मुलीबरोबर मी लग्न केलं आहे. मग तरीही तू या सर्व गोष्टी का करत आहेस? आई, गप्प राहून माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. तुला मला आता सांगावंच लागल की तू का आणि कशासाठी करत होतीस. अरे बाळा, हो, या सर्व गोष्टी मीच करत होते. आणि का करत होते म्हणशील तर माझ्या दोन्ही मैत्रिणींच्या सुना त्यांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. त्या त्यांचं काहीच ऐकत नाहीत. उलट त्या दोघी आपल्या नवऱ्यांना सुद्धा स्वतःच्या तालावर नाचवत आहेत. तोच प्रकार आपल्या घरात घडू नये म्हणून माझ्या मैत्रिणी नेहमी माझे कान भरत होत्या की तुझ्या मुलाचे आत्ताच लग्न झालं आहे, त्यामुळे तू वेळी सावध हो आणि तुझ्या मुलाला आणि सुनेला कमीत कमी कसा एकांत मिळेल या गोष्टीकडे विशेष लक्ष दे.
त्यामुळे तुझ्या सुनेवर तुझं नियंत्रण राहील. म्हणूनच बाळा, मी या सर्व गोष्टी करत होते. या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणताही वाईट उद्देश नाही. आपल्या आईच्या अशा बोलण्यावर विराज म्हणाला, अगं आई, मी आजपर्यंत तुझ्या बोलण्याबाहेर गेलो आहे का? मला क्रिकेटची मॅच खेळायला जायचं असेल आणि तू म्हणालेस की जायचं नाही, तर मी लगेच मित्रांना फोन करून सांगायचो की मला जमणार नाही. पुढील माझ्या लग्नासाठी तू तुझ्या आवडीची मुलगी पसंत केलीस. तेव्हा सुद्धा मी तुझ्या निर्णयाच्या विरोधात गेलो नाही. मी त्याच मुलीबरोबर लग्न केलं आणि आता मधुरा, तिचे वागणे तर तुला माहीतच आहे. ती दिवसभर तुझ्या सोबत असते, पण प्रत्येक गोष्ट ती तुला विचारूनच करते. यावरून तरी तू आई असा चुकीचा विचार करायला नको होतास. पण ठीक आहे, आतापर्यंत जे काही झाले ते सर्व गंगेला मिळाले. आजपासून तरी तू तुझ्या मैत्रिणीने भरवलेल्या तुझ्या डोक्यातील तो चुकीचा विचार बाजूला काढ. अजूनही वेळ गेलेली नाही. पण एकदा का मधुराच्या मनातून तू उतरलीस ना, तर मात्र पुढे खूप गोष्टी कठीण होऊन जातील. आता तू आणि बाबा चालत आहात, फिरत आहात, आता ठीक आहे, परंतु पुढे तुमच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला तिच्याकडूनच सेवा करून घ्यायची आहे. ही गोष्ट आई विसरू नकोस. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनिताताईंनी सर्वांसमोर हात जोडले आणि म्हणाल्या, मी माझ्या मैत्रिणींचं ऐकून माझ्याच कुटुंबाचं नुकसान करत होते, परंतु माझी ही चूक आता माझ्या लक्षात आली आहे. यापुढे मी तुमच्यावर कोणतेही बंधन ठेवणार नाही. कारण बाळांनो, आम्हा दोघांच्या म्हातारपणाची काठी तुम्ही दोघेच आहात. त्यात सर्वात मोठी काठी आणि जबाबदारी स्वीकारणारी काठी म्हणजे मधुराज, तूच आहेस. त्यामुळे आजपर्यंत मी जे काही वागले त्यासाठी मला माफ कर. मधुराने लगेच आपल्या सासूबाईंचे हात खाली केले आणि म्हणाली, आई, तुम्हाला माफी मागण्याची गरज नाही. फक्त मला एवढंच वाटतं की माणसाने कसेही वागले तरी चालेल, परंतु एका माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर वागताना मतभेद होणार नाहीत याची काळजी घेतली ना, तर आयुष्य सुखकर व्हायला वेळ लागत नाही. त्यावेळी अनिताताईंनी आपल्या सुनेचा हा संदेश स्वीकारला. मग ते सर्वजण मोठ्या आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. पुढे विराज आणि मधुराला एक सुंदर मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी ज्ञानेश्वरी ठेवले. आता छोट्याशा ज्ञानेश्वरी सोबत अनिताताई आणि रघुनाथराव आनंदाने जगत आहेत. अनिताताईंनी आता आपल्या मैत्रिणींसोबत जाणं बंद केलं आहे, परंतु ते आपल्या नातीला घेऊन नेहमीच पार्कमध्ये जातात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अनिताताईंनी आपल्या मैत्रिणीसोबत जाणं बंद केलं, हे योग्य केलं का, याविषयी आपलं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशा छान छान कथांचं. धन्यवाद.